मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षक पुनश्च एकदा आझाद मैदानाकडे निघाला आहे. गेल्या 25 वर्षापासून विनावेतन काम करणारे या राज्यामध्ये हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत. खरं म्हणजे ही आधुनिक वेठबिगारीच. गेली 25 वर्ष विनावेतन व अंशतः वेतनावर या देशातील शिक्षकांना राबवून घेतलं जातं. त्यांना ते आपला संसार कसा करत असतील, ते आपला उदरनिर्वाह कसा करत असतील याचा जराही विचार या पुरोगामी राज्यातील राज्यकर्त्यांना करावासा वाटला नाही. मग ते आजचं भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल किंवा मागचं महाविकास आघाडीचं काँग्रेसचं सरकार असेल, शिक्षकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे शाळेला मान्यता आणि अनुदान ही सोबतच देण्याची या राज्यामध्ये परंपरा होती, प्रथा होती. परंतु काँग्रेस सरकारनं ही परंपरा मोडीत काढली. शाळेला मान्यता द्यायची, वर्गाला मान्यता द्यायची आणि पहिल्या वर्षी 25% अनुदान द्यायचं, दुसऱ्या वर्षी 50%, तिसऱ्या वर्षी 75% आणि चौथ्या वर्षी 100%. अशा प्रकारचे घातक सूत्र काँग्रेसच्या सरकारनं या राज्यामध्ये लागू केलं. त्याला शिक्षक संघटनांनी विरोध केला, शिक्षकांनी विरोध केला, परंतु सरकारने त्याला जुमानलं नाही. ते पचल्याच्या नंतर 5व्या वर्षी 20% हे नवीनच अफलातून असं सूत्र आणलं गेलं आणि दरवर्षी 20%चा टप्पा वाढ गेला. महाराष्ट्रातील शिक्षकांनी त्याला विरोध केला, संघटनांनी विरोध केला, परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोध न झाल्यामुळं तेही धोरण पचलं. त्यामुळे सरकारची हिंमत वाढली. शिक्षणाचं खाजगीकरण करायचं आहे, शिक्षणातून अंग काढून घ्यायचं आहे आणि म्हणून त्यांनी कायम विनाअनुदान धोरण आणलं. का तर शिक्षणावर खूप खर्च होतो, विकासाला पैसे मिळत नाहीत. शिक्षण ही कोणत्याही विकसित देशासाठी आवश्यक असलेली मूलभूत गुंतवणूक आहे. परंतु या राज्यातील, या देशातील राज्यकर्ते त्याला डेट इन्व्हेस्ट म्हणाले आणि 2001 साली कायम विनाअनुदान धोरण या राज्यामध्ये आलं. खरं म्हणजे बहुजन वर्गाच्या, नाहिरे वर्गाच्या साठी शिक्षणाची दारे बंद करणारं हे धोरण होतं. याचा अर्थच असा होता की ज्याच्या खिशामध्ये पैसा आहे त्यांनी शिकायचं. मराठवाडा शिक्षक संघ असेल, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाशी संलग्न विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ TDF या संघटनांनी याला प्रचंड असा विरोध केला, परंतु सरकारने ते लागू केलं. त्याच्या संदर्भातला असंतोष जसजसा वाढू लागला, शिक्षक जसजसा रस्त्यावर येऊ लागला, तसतसं त्याची आंदोलनाची धार वाढत गेली आणि 2009 साली महाराष्ट्र सरकारनं कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या शाळांच्या मान्यतेमागील कायम शब्द काढला. हा शिक्षकाच्या आंदोलनाचा फार मोठा परिणाम होता, फार मोठं यश होतं. आणि त्यावेळेस विधिमंडळामध्ये सरकारने अशी घोषणा केली की 2012पर्यंत या शाळांचं मूल्यांकन करू आणि प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान देऊ. याचा अर्थ काय की 2009ला कायम शब्द काढलेला आहे, त्याच्यानंतर 5व्या वर्षी 20% आणि पुढे दरवर्षी 20%चा टप्पा वाढ या सूत्रानुसार, या प्रचलित अनुदान सूत्रानुसार 2018 साली या शाळा 100% अनुदानावर येणं अपेक्षित होतं. या शाळेवर कार्यरत सुमारे 65,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळणं आवश्यक होतं, परंतु सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही. प्रत्येक टप्पा मिळवण्यासाठी शिक्षकांना आझाद मैदानावर जावं लागतं. प्रत्येक टप्पा मिळवण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यालय, शिक्षण उपसंचालक कार्यालय याच्यासमोर शिक्षकांना आंदोलन करावं लागतं. आणि म्हणून प्रचलित अनुदान सूत्रानुसार टप्पावाढ घोषित करा यासाठी लाखो शिक्षकांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीवर जेव्हा मोर्चा काढला संभाजीनगर येथे, तेव्हा शिक्षकांवर लाठीमार करण्यात आला. असंख्य शिक्षकांची डोके फुटली.
अनेक शिक्षक हातपाय फ्रॅक्चर झाले. म्हणजे शिक्षकांवर लाठीमार करणारं हे सरकार आणि परत शिक्षकावरच हाफ मर्डरचे गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे उलटा चोर कोतवाल कोठाटे. शिक्षक काय मागत होते? प्रचलित सूत्रानुसार अनुदान मागत होते. तुम्ही अनुदान द्यायचं का नाही ते सांगा. परंतु त्यांच्यावर अमानुष असा लाठीमार करून, त्यांना बेदम मारहाण करून परत त्यांच्यावर हाफ मर्डरचे गुन्हे, अशा प्रकारची क्रूर चेष्टा या राज्यातील सरकारनं शिक्षकांची केली. त्याचा परिणाम म्हणून शाळा अनुदानपात्र घोषित करण्यात आला. 20% टप्पावाढ घोषित करण्यात आली. परंतु त्यासाठी शिक्षकांना मार खावा लागला. त्याच्यानंतर प्रत्येक टप्पावाढीसाठी शिक्षकांना मोठं आंदोलन करावं लागलं. आझाद मैदानावरच जावं लागलं. हजारो शिक्षक त्या आझाद मैदानावर ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बेमुदत आंदोलन जेव्हा जेव्हा केलं तेव्हा तेव्हा टप्पावाढ देण्याची भूमिका ह्या शासनाला घ्यावी लागली. म्हणजे शिक्षकांना नाक दाबल्याशिवाय या सरकारनं कधीही तोंड उघडलेलं नाही. ही या देशाच्या शिल्पकारांच्याबद्दल या राज्यकर्त्यांची भूमिका आहे. मित्रहो, पुनश्च एकदा टप्पावाढीचं आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. शिक्षक समन्वय संघ हा कायमी अनुदान मान्यता मिळालेल्या सर्व शाळा, वर्ग आणि तुकड्यावरील शिक्षकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली एक संघटना आहे. मराठवाड्यातील मराठवाडा शिक्षक संघासारखी 50 वर्षाची परंपरा असलेली बलाढ्य शिक्षक संघटना या आंदोलनामध्ये तन मन धनानं सहभागी आहे. आणि त्यामुळं आता कसलाही विचार न करता आपल्या आंदोलनामुळं आज 4-4.5 हजार शाळांपैकी काही शाळा 20% आहेत, काही 40% आहेत, काही 60% आहेत, काही 80% आहेत. आता त्याचा पुढचा टप्पा आपल्याला मिळवायचा आहे. आणि घरामध्ये बसून हे सरकार आपल्याला हा टप्पावाढ देणार नाही. आणि म्हणून आझाद मैदानाकडे सर्व शिक्षकांनी कूच करणं हे गरजेचं आहे. निघा, कालपासून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर शिक्षक समन्वय संघाचं टप्पावाढीसाठीचं आंदोलन देखील सुरू झालेलं आहे. जिल्ह्यामध्ये या शाळेवर कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बैठका घेत आहेत. मराठवाडा शिक्षक संघसुद्धा त्या बैठकामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतो. आणि काल या आंदोलनाची सुरुवात झालेली. मोठ्या संख्येनं आपल्या सर्वांना तिकडे जाणं, आझाद मैदानाकडे जाणं आवश्यक आहे. कारण या सरकारला फक्त गर्दीची भाषा कळते. यांना मागण्या काय आहेत, आपण करणं काय गरजेचं आहे हे काहीही कळत नाही. फक्त विकासासाठी पैसे नाहीत एवढीच सबब सांगून ते शिक्षणावरचा खर्च हे कमी करतायत. शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवतायत. एवढे हाल, शिक्षकांचे एवढे हाल जगाच्या कुठल्याही देशामध्ये झालेले नसते. शिक्षक हा देशाचा शिल्पकार आहे असं हे राज्यकर्ते म्हणतात. देशाचं भवितव्य हे वर्गात घडत असतं. आणि म्हणून ज्या ज्या देशाने शिक्षणाला महत्त्व दिलं, शिक्षकांना प्रतिष्ठा दिली, तेच देश महासत्ता झाले. कारण देशाचा विकास करण्यासाठी जे आवश्यक मनुष्यबळ आहे ते वर्गात तयार होतं, ते शाळेत तयार होतं, ते महाविद्यालयात तयार होतं. आणि म्हणून रशिया असेल, अमेरिका असेल, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, या देशामध्ये शिक्षक आणि शिक्षण याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. दुर्दैवाने आपल्याकडे सर्वसामान्याचं शिक्षण बंद कसं करायचं या दिशेनं सरकारची वाटचाल चालू आहे. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यांचं शिक्षण बंद होणार आहे, ज्या बहुजन समाजाचं, ज्या नाहिरे वर्गाचं शिक्षण बंद होणार आहे, तो समाज देखील डोळे उघडायला तयार नाही. त्यांनीही आपल्या शिक्षण वाचवण्याची लढाई सुरू केली पाहिजे. 2014ला मोदी सरकार सत्तारूढ झाल्याच्या नंतर या देशामध्ये 1 लाखाच्या वर सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. त्यापेक्षा कितीतरी पटीनं खाजगी शाळा सुरू झालेल्या आहेत.
आणि म्हणून सर्वसामान्याचं शिक्षण वाचवणं ही देखील आपल्यावर जबाबदारी आहे. शिक्षकांची वेठबिगारी संपवणं ही देखील आपली जबाबदारी आहे. शिक्षक स्वाभिमानानं जगला पाहिजे. शिक्षकांना आर्थिक समस्या नसल्या पाहिजेत. आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा जर त्याला असेल तरच समाजातील हुशार विद्यार्थी मला शिक्षक व्हायचं म्हणतील. आज जर कोणत्याही मुलाला जर आपण विचारलं, बाळा तुला काय व्हायचंय, तर तो म्हणतो डॉक्टर व्हायचंय. डॉक्टर नाही झालास तर इंजिनियर व्हायचंय किंवा IAS IPS अधिकारी व्हायचंय. त्याचं कारण काय? त्यांच्या सेवेला स्थैर्य आहे, आर्थिक स्थैर्य आहे, सामाजिक सुरक्षा आहे. शिक्षक व्हायचं कोणी म्हणत नाही. कारण का? शिक्षकाचे जे हाल आज या देशात सुरू आहेत, ब्रिटिश स्वातंत्र्यपूर्व काळात या देशामध्ये मागता येईना भीक तर मास्तर की शीक अशी म्हण होती. त्याचीच पुनरावृत्ती आता होते. या शाळांवर कार्यरत अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्या. संसाराचा गाडा कसा ओढायचा? अनेक शिक्षक रात्रपाळीमध्ये दुसरीकडे कामं करतात. सुट्ट्याच्या दिवशी अनेक शिक्षक वेगवेगळी कामं करतात आणि आपला उदरनिर्वाह भागवतात. परंतु या राज्यकर्त्यांना थोडीशी लाज वाटत नाही. मित्रहो, चळवळीच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून आता आपण 80% आलेलो आहोत. आता 100%चा घाव आपल्याला घालायचा आहे आणि त्यासाठी आझाद मैदानाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. चला आझाद मैदानावर जाऊया आणि 100% अनुदान घेऊया. मराठवाडा शिक्षक संघ तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. धन्यवाद.